दिल्लीतील आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे आणि या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून सकारात्मक आश्वासन मिळालं असून आजच संबंधित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सीजीपीचे प्रतिनिधी सौरव दास यांनी दिली आहे। जो दिल्ली पुलिस के रिप्रेजेंटेटिव्स थे, जो एक तरह से इंटरलोक्यूटर की तरह काम कर रहे थे हमारे डिस्कशंस के लिए, वो आए थे हमसे मिलने एंड हम लोगों से पूछा कि क्या क्या प्रॉब्लम्स आ रहे हैं। हम लोगों ने बताया कि जो वादे किए थे सरकार ने, हमें आशंका है कि वो शायद वादे नहीं रखे जाएंगे। तो वो साथ में ये गवर्नमेंट ऑफ बिहार होम डिपार्टमेंट का जो प्रेस रिलीज है जिसमें उन्होंने बोला है कि सारे एफआईआर वापस लिए जाएंगे प्रोटेस्टर्स के खिलाफ एंड फ्यूचर में भी कोई एक्शन नहीं लिया जाएगा। नरेंद्र मोदीच्या सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे आंदोलन त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे। पोरांच्या भविष्याशी खेळण्याच्या परिणामामुळे देशभरातल्या तरुणांनी त्या ठिकाणी जंतर मंतरवर एकत्रित आले। त्यामध्ये चुकीचे कोणी लोक दोन चार घुसले असतील, ते मुलांचं जे स्टेटमेंट येत आहे तिथल्या ते आरएसएसचे आणि भाजपचेच लोक होते, अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी चित्र पुढे येत आहे। त्यामुळे त्या आंदोलनाला काळीमा लावण्याचा प्रयत्न आरएसएस आणि भाजपकडून झाला असा आरोप मोर्चेकरी जे आहेत ते त्या ठिकाणी सांगतात आहेत।